पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशाचा रुतल काटा. सर आता एक विशेष म्हणजे आपल्याला असं एक व्यक्तीला बोलवायचं आहे. आता आम्ही 55 किलो व निश्चितप्रमाणे पाहिले 60 किलो 65 किलो आणि सर आता वयाची आठ सांगतोय 66 वयाचा तरुण येतो आता स्टेजवर आणि नाव आहे आदरणीय आमचे उदावंत सर. क्या बात आहे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. आजच्या स्पर्धेतील सर्वात यंग बॉडी बिल्डर सर्वांनी जरा कंटिन्यू पोज मारताना सर्वांनी टाळ्या वाजून त्याचं स्वागत करा. आणि पहिल्या लाईन पासून अगदी शेवटच्या लाईन पर्यंत तुमच्या टाळ्या आल्या पाहिजेत. म्युझिक म्युझिक म्युझिक. ओम साईराम. जसे साऊंड एकदाच लावायचा समोरच्याला गाड करायचा तर एवढा घाण आवाज सोडणार आहे ना. उत्सव बघा या वयात ज्या वयात लोकांना डायपर बदलावं लागतं चालणं मुश्किल होतं त्या वयात उत्साह बघा त्यांचा किती बॉडी दाखवायचं एवढे जोक नाहीये. कुणी एकदा वरती बघून वरती येऊन जरा पोज मारून बघा किती ताकद लागते. तुम्हाला या 66 वर्ष तरुणाची कामगिरी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजल्या पाहिजे. त्या साईबाबांना एकच सांगणं राहील एवढ्या वयापर्यंत एवढा जरी फिटनेस राहिला तर बाबा बास. थँक्यू सर. या ठिकाणी मला स्वराज्य सेना ग्रुप शिर्डी शहर यांनी जी संधी दिली त्यांचं मी खरोखर कौतुक करतो. मुळात म्हणजे शिर्डी शहरामध्ये राष्ट्रीय पातळीवर आणि देश पातळीवर आणि जग पातळीवर किरण पाटील सरांनी जो काय ठसा उमटवला तो ठसा काही कमी नाही आहे. त्यांचा एक आदर्श आपल्या शहरापुढं आहे, महाराष्ट्रात आहे, देशात पण आहे आणि जगाच्या पटलावर पण आहे. या ठिकाणी मला तुषार सर, हर्षल सर, आमचे रामपूरचे सर्व ग्रुप यांनी जे मला सांगितलं तुम्ही या मुलांना डेमो द्या. आता माझं वय बघता मी काय म्हणजे पूर्वी मी कुस्त्या वगैरे केल्या, आता मी चित्रकार आहे, व्यंगचित्रकार आहे. त्या माध्यमातून मी व्यंगचित्रातून समाज प्रबोधन करतो व्यसनमुक्तीचं. आणि हे खरोखरच तरुणांना मी एक संदेश देऊ इच्छितो की शरीर श्रेष्ठ करीत असताना किती त्रास होतो हे किरण सरांनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आणि किती खर्च असतो, किती वेळ लागतो काही गोष्टीला. तर तरुणांना मी एकच संदेश देईन, साईबाबाच्या चरणी प्रार्थना करतो, सांगतो सर्वांनी आईवडिलांची सेवा करा, देशाची सेवा करा, राष्ट्राची सेवा करा आणि आपल्या देशाचं नाव कसं उज्ज्वल करता येईल ते सर्वांनी बघितलं पाहिजे. निरोगी राहा, व्यसन करू नका. जे कोणी दारू घेत असतील त्यांच्याकरता मी एक चारोळी म्हणतो, दारूच नाही मग ती आहे मदिरा, लवकर सोड नाही तर वरती जाशील मदिरा. जे कोणी सिगरेट पित असतील, बिडी सिगरेटचा धुरका मृत्यूचे कारण बर का. सर्वांनी लक्षात ठेवा. सगळ्यांनी निरोगी राहा. साईबाबा की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. धन्यवाद दादा. एवढीच अभिमानाची बाब आहे की 66 वर्षाचे असणारे हे तरुण सुद्धा किरण सर तुमचा आदर्श देत आहे, ही सगळ्यात आनंदाची बाब. धन्यवाद. थँक्यू. आता यानंतर झोपून आशा चालत राहती काढून टाक